सुंदर कमने माझे हेची सर्व सुख कमने माझे सर्व सुख तू कमने माझे सर्व सुख तू कमने माझे सर्व सुख तू कमने श्री
हॅलो 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 या कैलास या थोडी लेवल हॅलो 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 ह्या ठिकाणी आपल्या आष्टी तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब आजबे काका यांचे चिरंजीव यस आजबे काका यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो, आपला सन्मान या ठिकाणी होतोय जायचे म्हणून बबनराव करांडे यांना विनंती, त्यांचा सत्कार करा. हॅलो 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 काय आवाज आहे? हॅलो 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 टाळी वाजवा टाळी वाजवा हॅलो 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 हरे राम कृष्ण
मोराची हॅलो 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 आवाज द्या अरे पहिली चाल आदरणीय हरिभक्तीपरायण उद्धव बापू आणि आदरणीय हरिभक्तीपरायण ओंकार महाराज जगताप आणि या चालीला सुंदर अशी साथ करतायत या महाराष्ट्रातील दिग्गज वादक मृदुंग महर्षी हरिभक्तीपरायण भरत अण्णा पठाडे आणि मृदुंग भास्कर हरिभक्तीपरायण चंदू अण्णा पांछा दोघांनाही आम्ही अण्णा म्हणतोय आणि खरोखर तुमचं आपल्या सौभाग्य आहे आपल्याला या दोघांचंही वादन ऐकायला आज मिळत आहे एक नाना आहे तर एक नाना आणि एक अण्णा हेलो 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 बेस नॉर्मल ट्रबल जॅम या ठिकाणी भजन सम्राट ज्यांना म्हटलं जातं आळंदीचा एक एक कण ज्यांच्या स्वरानं गाजतोय असे आमचे उद्धव बापू शिंदे तसेच माझे परममित्र ओंकार महाराज जगताप तसेच महाराष्ट्रातलं ख्यातनाम मृदुंग मार्तंड स्वर्गात सुद्धा ही मैफल आज रंगली जाईल भरत अण्णा पठाडे तसंच चंदू महाराज पांचाळ आज गंगेवाडीमध्ये तो स्वाद आपण सर्व ऐकत आहात ही मैफल खरीच वेगळीच होणार आहे आज
जाने
गण
जण आपल्या बाबा मधून आणा मधून आपल्या त्याला थोडा आवाज दे रे राजा. आपल्या आष्टी तालुक्यामध्ये भगवन्न संपन्नतेचा सर्वांना आवडणारा गहिनीनाथगड वैराग्य मूर्ती सद्गुरू वामनभाऊ महाराज आणि वामनभाऊ महाराजांच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांसाठीच वामनभाऊ असणारे सगळ्यांच्या आदराचं स्थान गुरुवारी विठ्ठल बाबांचं आगमन होतंय. जरा जोरात टाळी वाजवा सगळे. या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज या तुकोक्तीला अनुसरून आज बाबांचं आगमन होतंय. श्री संताची ये माथा चरणावर, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी आज खरं तर या गणगेवाडीच्या मातीचं भाग्य आहे की साक्षात आपल्या सगळ्यांची गुरुवारी विठ्ठल बाबांचं आगमन झालं. एकदा जोरात टाळी वाजवा. बाबांसाठी आपण जोरात टाळी वाजूया. आणि आमच्या सगळ्या गायक वादक कीर्तनकारांच्या वतीनं आम्ही वामन भाऊंना पाहिलं नाही, पण वामन भाऊ कसे असतील तर ते आमच्या विठ्ठल बाबासारखेच असतील. अगदी कालावरती विजय मिळवणारे, रिद्धिसिद्धीचा त्याग करणारे, वैराग्य मूर्ती, विवेकासहित वैराग्याची बळ, धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा, हे प्रमाण ज्यांच्यासाठी तुकोबाऱ्यांच्या नंतरचं वैराग्य कुणाकडं तर ते संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामनभाऊ महाराजांकडे. आणि त्या वामनभाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वाडी आणि त्याच वाडीमध्ये एका आईचं पूजन, माऊंद्याचा कार्यक्रम, तीर्थयात्रा झाल्यानंतर करण्याचे हेतून म्हणजे शरद महाराज लेकुरवाळे युवा कीर्तनकार त्यांच्या पुनर्जीवनामध्ये मिळालेली त्यांनी साधूची कृपा आणि त्यांचा खूप मोठा श्रद्धाभाव आमचे गुरुवर्य मारुती बाबा आणि आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य विठ्ठल महाराज गहिनीनाथ गडकर, मलाही त्यांचा आशीर्वाद आज मिळतोय. माझं भाग्य आहे की रोजच कीर्तन करतो मोठ्या मोठ्या सप्तात, पण ज्यावेळेला एखादा साधू कीर्तनामध्ये येतो, पाठीवरती शाबासकीची थाप मारतो, डोक्यावरती आशीर्वाद ठेवतो, त्या दिवशी जीवन पुनीत होत असतं. आणि आज माझं जीवन पुनीत झालं म्हणायला काही हरकत नाही. बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करूया. बाबांना थोडी गडबड आहे, त्यामुळे आपल्याला बाबांचा सन्मान करायचा आहे. 2 शब्द त्यांना आशीर्वाद घ्यायचा आणि लगेच आपल्या कीर्तनाला सुरुवात करायची. बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात माझा आहे. या गणगेवाडीच्या पवित्र भूमीमध्ये गडाचं पहिल्या आंघोळीचं पाणी जर कुठे येत असेल तर गणगेवाडीत येतं. आणि ह्याच गणगेवाडीत भाऊंचा कृपा आशीर्वाद आमच्या वाडीवरती कायम असतो. मला माहीत आहे भाऊंनी जी कीर्ती केलेली आहे, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. भाऊंचं जे जगाच्या कल्याणासाठी हे जीवन होतं. या गहिनीनाथ गडाची परंपरा, मला जास्त बोलायचं नाही, थोड्या वेळात थांबायचं कीर्तन आहे. ज्या टायमाला मी GBS नावाचा मला एक आजार झाला, 1 कोटी रुपये घातले आणि 1 कोटी रुपये घालून सुद्धा आहेच त्या स्थितीत इथपर्यंत आलोत. ज्या दिवशी डॉक्टरनं डिस्चार्ज दिला, या ठिकाणी माझे मामा आहेत सुभाष तात्या गणगे, ज्ञानदेव गाडगे. त्या टायमाला माझं वजन 95 किलो होतं आणि हॉस्पिटलमधून ज्या टायमाला सुट्टी झाली त्या टायमाला कुठे जायचं नाही, परंतु भाऊचं आणि बाबांचं दर्शन घ्यायचं. पहिली गाडी माझी गहिनीनाथ गडावरती गेली. 36 डॉक्टरनं मला नो गॅरंटी सांगितली, पण बाबांनी, मी आजपर्यंत ऐकलं, कारखाना पेटला, सगळं झालं, पण तीच ताकद, तोच आशीर्वाद आजही कायम त्या गादीला स्मरून आहे. बाबांनी फक्त सांगितलं जीवनात काही होणार नाही, एवढा शब्द बाबांच्या मुखातून गेला आणि आज 14 वर्षानं माझ्या आईचं मला मातृपूजन या ठिकाणी करण्याचं भाग्य मला भेटतंय, बाबांचं पूजन करण्याचं मला भाग्य भेटतंय.
त्या टायमाला मी काहीतरी बरळत होतो, बऱ्याच जणाला बरळलं असेल, पण श्री संत वामन भाऊ महाराजांच्या मंदिरात नेला आणि त्या टायमाला बरळता बरळता एक शब्द निघून गेला, या ठिकाणी मी या कलरचं काम करील. हा शब्द कधी निघून गेला? 14 वर्षापूर्वी. तो काय 1-1.5 कोटी रुपये मला खर्च झाला. तुमच्याकडून काय वसूल करायची मला ही नाही, अपेक्षा नाही, परंतु साधूचा आशीर्वाद काय असतो हे सांगायचंय मला सज्जनाओ. मला एक वाक्य सांगायचंय, कोणत्याही जातीचं असून द्या, कुठेही असून द्या सज्जनाओ, आज कलियुगाच्या वाऱ्यामध्ये आपण जातीपातीत वाटून घ्यायला लागलो, पण हे महात्मे तसे नाहीत सज्जनाओ. ही दृष्टी दूर काढून टाका. या ठिकाणी हा साधू जो आहे ना, मी मराठ्याचा हे साधू कोण आहे हे मला माहीत नाही, परंतु ही साधू ही विभूती खूप मोठी आहे याचा जाणून मला आहे. या ठिकाणी त्या बरळता बरळता मी एक वाक्य बोलून गेलो. 1 लाख रुपये मी या ठिकाणी मंदिराचा कलरसाठी बाबांकडे सुपूर्द या ठिकाणी करतोय, कारण की संतांचं वचन खूप मोठं असतं. आणि या ठिकाणी माझ्या आईचं पूजन होतंय, या ठिकाणी बाबांचं या ठिकाणी आता पूजन होतंय. मी पूजनासाठी माझ्या वहिनी लताताईंना विनंती करतो, आपण पुढे यायचंय. रामदास आणि वहिनी यांनी पुढे येऊन पाद्यपूजन करून, बाबांची ऑपरेशनची तारीख होती तरी बी याच कार्यक्रमासाठी बाबांनी 3 दिवस पुढे ढकलली. एवढा माझ्यावरती आशीर्वाद बाबा डोळे मिटेपर्यंत ठेवा, एवढीच मी या गणगेवाडीतून मागणी मागतो. शुभम भवतु कल्याणम. या ठिकाणी बाबांचं पूजन होईल. बाबां 2 मिनिटं आशीर्वाद देतील आणि बाबांना या ठिकाणाहून मी परवानगी देतो.
ढोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ पंढरीनाथ भगवान महाराज की जय. त्या ठिकाणी महाराजांनी केलेला संकल्प, सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. आपल्या जीवनात एवढा मोठा आजार होऊन सुद्धा आपल्या जवळचे 1,00,000 रुपये वामनभाऊ महाराजांच्या मंदिराच्या कलरसाठी त्यांनी त्या ठिकाणी समर्पित केलेले आहेत. हे सगळा मोठा उपक्रम आपल्या जीवनामध्ये आपल्याला आजार असताना सुद्धा, आपल्या शरीर अपंग असताना सुद्धा दाता तोची एक जाणं आपण म्हणतो की नाही, नारायणास मरवी लोकांकडून भजनही करून घेतलं आणि आपल्या गुरुवर्यांना साक्षात वामनभाऊ महाराज मानूनच त्यांच्यासमोर ही 1,00,000 रुपयाची देणगी महाराजांच्या स्वाधीन त्यांनी केलेली आहे. महाराजांचं पूजन केलेलं आहे, हार घातलेले आहेत. खऱ्या अर्थानं खरं तर आज स्वर्ग कसा असतो तो आपल्याला गणगेवाडीमध्ये शरद महाराज लेकुरवाळे यांच्या उपस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सगळी पैठणकर मंडळी, आळंदीकर गुरुबंधू मंडळी एकेकाची मनोव्यापारी ज्ञानोबाराय म्हणतात तसं अगदी तर विश्वाची होय संवरी अशी सगळी मंडळी बसलेली असताना आमच्या सगळ्यांचे गुरुवर्य आदरणीय श्री विठ्ठल महाराज गहिनीनाथगड संस्थान यांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी 1,00,000 रुपयाची देणगी, महाराजांचं पूजन आणि आता 2 मिनिटाचा आशीर्वाद बाबांचा आपल्याला घ्यायचा आहे. आणि सगळ्यांनी बसा, खाली जागेवर बसा, बाकीचे बाबांना बोलू द्या 1-2 मिनिट. हा आशीर्वाद म्हणजे वामनभाऊ महाराजांचाच आशीर्वाद आहे आणि वामनभाऊ महाराजांचा आशीर्वाद म्हणजे आपल्यासाठी बाबांचा आशीर्वाद आहे. हे सगळे बसा खाली, तुम्ही नंतर घेऊ दर्शन. बाबांना बोलू. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. मनोनी बैसलो संताचे संगती गोविंदा विश्रांती गहिनीनाथ. यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मदमव्ययं श्रीमन वामननाथेति ख्यातं दैवतम् अहम् आश्रये. आज हरिभक्तीपरायण लेकरवाळे महाराज, आई आमचं मूळ संस्कृतीचं स्थान म्हटलं तर आई. मातृदेवो भव वेदाज्ञा जी आहे, पहिली आई. आई नाही तर काही नाही. फार वेळ बोलण्यापेक्षा आईचं पूजन या पद्धतीने चारीधाम यात्रा करून पायी तीर्थयात्रा घडो आज नाही, पण कमीत कमी तीर्थयात्रा जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तो आपुले स्वहित पाय, हे तीर्थयात्रे जाय चुकू नको. आमची संस्कृती सनातन आणि हिंदू संस्कृती हे सांगते की रामप्रभू या कृष्ण परमात्मा आमच्या देव, ज्याला मेकांसेन स्थितो जगत, सर्व विश्वाचं मूळ स्थान, त्यांनी देखील सांगितलं की यात्रा अनेक प्रकार. आणि तेव्हा ही यात्रा, मातोश्रीचं पूजन, मावद काय काय केलं आहे. सत्कर्म हे सांगायचं नसतं, याचा अर्थ असा आहे की मावद. आणि हे मावद यात्रेप्रित्यर्थ आईचं पूजन, मावद हा कार्यक्रम होत असताना 14 वर्षापूर्वी काय झालं आणि काय नाही माहिती नाही. त्याचा उच्चार आणि पुन्हा आणखीन काही बोलणं उचित नाही. आता लेकरवाळे महाराजांनी सांगितलं की काय परिस्थिती झाली ती.
गडावर आणताना असं वाटलं होतं की प्रेतवत सगळा भाव होता आणि तो भाव असताना शरीराची हालचाल काहीच नाही. नाथांच्या आणि बाबांच्या समाधी पुढं आणून ठेवलं. त्यावेळेला आता काय करणार काय, आपण तर काही डॉक्टर नाही. आणि या ठिकाणी जॅकेटवाले आमचे नाना बसलेले आहेत, माजी आमदार. त्याच मताचा मी आहे, पण त्यांच्याबरोबर तितका नाही. कम्युनिस्टवादी जरी ते असले तरी पण आमची हिंदू संस्कृती जी आहे त्यांना मान्य असो नसो, प्रभू रामचंद्राने 10वा हा चित्रकूट पर्वतावर 10व्या दिवशी 10वा केला. ही आमची भारतीय आणि हिंदू संस्कृती आहे नाना. तेव्हा तुम्ही म्हणत असता की तिसऱ्या दिवशी करा, दुसऱ्या दिवशी, हे सगळं 100% चूक, एवढंच सांगतो. तेव्हा आमची सनातन संस्कृती मातृदेवो भव आणि अधिष्ठान शेवटी ज्यांच्या समोर आपल्या तपोबलाने या संप्रदायाचा आरंभ जिथून होतो, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले, त्या श्री गहिनीनाथ महाराजांनी प्रत्यक्ष सद्गुरू वामनभाऊशी बोलावं आणि त्यांच्या समाधीसमोर आणखीन तरी अनुचित प्रकार कधी घडलेला नाही. तेव्हा एकच वाक्य सांगतो की त्यावेळेला जे काही घडलं ते आज महाराज जे आहेत त्यांना त्यांना एकच सांगितलं की आता काही काळजी करायचं नाही, पण काय काय करायचं, कसं कसं करायचं, दवाखाना झाला, सगळं काही झालं, आणखीनही चालू असेल. विज्ञान आहे, पण विज्ञान जिथं संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं, एवढं नक्की. तेव्हा आशीर्वाद श्रीनाथांची परंपरा, श्री गुरु परंपरा आज ते समोर दिसत आहेत, यात्रा करतायत, कार्यक्रम करतायत. हेच सर्वश्रेष्ठ महत् भाग्य. आणि असंच यांच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये आपल्या श्री ज्ञाननाथाने जे सांगितलं की कूळ धर्म चाळी विधी निषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. त्यांनाही अपंगत्व आलं, माझाही पाय मोडला. आता परवा दिवशी म्हणजे मी काल पुण्याला जाऊन परत आलो. त्यांची जी काही उत्कट इच्छा, जिज्ञासा, अपेक्षा, इच्छा, ज्या काही भावना होत्या, जी अंतःकरण वृत्ती होती, त्या वृत्तीला जागून समोर ठेवून मी डॉक्टरला तिथं जाऊन सांगून आलो की आता नंतर मी सांगतो, त्यावेळेस मी येईन, आता उद्या काही येत नाही. तेव्हा भावनेचा विषय आहे, ज्याचा त्याचा श्रद्धेचा, भावनेचा आणि आपल्या अंतःकरणाच्या इच्छेचा. तेव्हा असंच त्यांच्या हातून सत्कार्य घडत राहो. कीर्तनामध्ये भजने विक्षेप तेची पैंबरण आमची परंपरा ही सांगते. तेव्हा कीर्तनामध्ये काही हे घडणं हे मला मान्य नाही. मधीच यायचं आणि काहीतरी मी 6 वाजता येऊन जातो म्हटलं होतं, मी आपलं पूजन करून प्रतिमेचं जातो. पण कसं आहे की ज्याची जशी इच्छा तसे, यजमानाची जशी इच्छा, ते म्हणे कीर्तनातच आलं पाहिजे. म्हणलं हे मला मान्य नाही. पण ते म्हणे कार्यक्रम मला करायचा, असो, जास्त काही उचित बोलणं नाही. तेव्हा संप्रदायाच्या हे मान्य नाही, मला पण मान्य नाही बिलकुल. कीर्तनामध्ये कोणी येऊन वरती बसणं, परिस्थिती जशी असेल तसं कथेची सामुग्री देहे अवसानावरी. तेव्हा ही सेवा, हा संकल्प श्रीनाथांचा आणि श्री गुरु श्री संत वामनभाऊ महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि या लेकरूवाळे कुटुंबियांना आशीर्वाद देऊन इथेच थांबतो. ओम शांती शांती शांती. विठाला 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 विठाला
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरण रघुबर बिमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरवु कलेस विकार मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला आपुलिया हिता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा बहुतेकांच्या पाठातला अत्यंत सोपा आईचा दृष्टांत संतत्वाला दिलेला आहे. या विश्वातलं संतत्व कसं आहे, वामनभाऊ महाराज कसे आहेत, नगद नारायण महाराज कसे आहेत, ज्ञानोबाराय कसे आहेत, तुकोबाराय कसे आहेत, भगवान बाबा कसे आहेत, सावता महाराज कसे आहेत, जेवढे संत होऊन गेले ते संतत्व कसं आहे तर ते एका आईसारखं आहे. लेकुराची हित, लेकराच्या हिताचा विचार करणारी माय, तिचा दृष्टांत दिलेला आहे. ती काय करते याचा दृष्टांत दिला आणि तसेच संत असतात. अशा संतांच्या पायावरती मी नतमस्तक होतो, माझं ओझं त्यांच्या पायावरती ठेवतो. संतपर प्रकरणातला मंगलाचरणातला अभंग आहे. आईचा दृष्टांत, मातृत्वाचा दृष्टांत संतत्वाला दिलेला आहे. तसं विश्वाच्या इतिहासामध्ये किंवा वाङ्मयामध्ये संतत्वाला कोणताच दृष्टांत बसत नाही. संतत्व एवढं श्रेष्ठ आहे की त्याला दृष्टांतच बसत नाही. पण मायबाप जगाला कळावे म्हणून मातृत्वाचा दृष्टांत दिलेला आहे, दुसरं काही कारण नाही. आई जगाला कळावी या हेतूने या अभंगाची मी निवड केलेली आहे. एक आईचं हे पूजन आहे. आईच्यासाठी सगळा कार्यक्रम आहे. जिनं जन्म दिला, तिच्या कष्टातून, तिच्या संयोगातून झालेला जन्म आणि त्या जन्माची कृतज्ञता प्रगट करण्यासाठी मातृपूजन. आईच्या त्यांनी ते तर तीर्थयात्राच लोकांची करून घेतात लेकरूवाले महाराज, पण त्या तीर्थयात्रेमध्ये आपल्या मातेचाही 4 धाम पूर्ण झाले आणि त्याचं माऊंदेचाही कार्यक्रम आणि आपल्या गुरुचं पूजन, आपल्या मनातल्या संकल्पना, सत्यसंकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचे आमचे अगदी जिवलग मित्र. मी आळंदीला ज्यावेळेला पैठणवरनं गेलो तेव्हा माझे 2च मित्र होते, भरत महाराज फासाटे आणि शरद महाराज लेकुरवाळे. कारण मला भूक जास्त लागायची, जरा तुम्ही माझ्या शरीराकडे पाहून ओळखात. भूक लागायची, भूक लागली की मला खायलाच नसायचं. मग खायला कुठं जायचं तर मग कोकण धर्मशाळेमध्ये 2 आमचे मित्र राहायचे, भरत महाराज, शरद महाराज. आठवतंय तुम्हाला भरत महाराज? मग मी तुमच्याकडे यायचो आणि मग तिथं भातच असायचा कोकणातली दिंडी असल्यामुळे. मग ते बसा बसा, हे जरांगे पाटलांचे कार्यकर्ते, ते काय जरांगे पाटलांचाच फोटो दिसतोय खिशाला इथं. वा, बसा 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 बसा. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बसा बसला. विठाला विठाला विठाला. भरत महाराज आणि शरद महाराज ही प्रसिद्ध जोडी त्यावेळेला. आणि मग मी जायचो भरत महाराज, भात मला त्यांच्या त्या धर्मशाळेतून द्यायचे, तुम्हाला आठवत असेल. आणि मग तेव्हा आमची मैत्री झाली. मी चांगला गायन करायचो, चांगला पखवाज वाजवायचो. शरद महाराजांना पहिल्यापासूनच ही दृष्टी आहे, लोक जमवायची, गोळा करायची, त्यांना हातात हात देऊन कसं आपलंसं करायचं. आता मी गुळ फेकायलो, माझ्या आधी त्यांचा गुळ आहे बरं का, अगदी ते त्यांना जमलेलं आहे. आणि मग ते तेव्हापासूनच पुण्यात मुंबईला त्यांचे भक्त असायचे. त्यावेळेला मला ती घेऊन जायची कीर्तनाला, गायनाला. आणि मग त्या समूहापासून आता महाराष्ट्रभर आमचं प्रारब्ध उदयाला आलं, नाव झालं महाराष्ट्रात. पण कृतज्ञता माणसानं प्रगट केली पाहिजे. आमच्या लोकांना असं झालं, ज्या गुरुकडे शिकलेत त्याचं नाव सांगायची लाज वाटते कधी कधी बरं का. असं नसलं पाहिजे, मस्त सांगायचं. एखादा मित्र आपला भेटला तरी, अहो सुदामा गरीब आहे, घालायला कपडे नाही त्याच्याकडे, पण विश्वाचा मालकानं सुदामा पाहिला तर असं म्हटलं नाही की माझ्या अंगावर भरजरी पोशाख. मिठी मारली त्यानं सुदामाला बरं.
मित्र आहेत हे आमचे आणि जिवलग आहेत. त्या संबंधातून बसा बसा अगदी आमचे शरद महाराज लेकुरवाळे यांच्या माध्यमातून अगदी त्यांच्या मातोश्रीचा मनकरणाबाई दत्तात्रय लेकुरवाळे या माझ्या मातोश्री, त्यांची मायका आहे आपली मायका आहे, जैशी तैशी मायवरी म्हणून त्या आईचं पूजनही आणि तिने 4 धाम तीर्थयात्रा केलेला माऊंद्याचा कार्यक्रम आयोजित झाला. आईचं पूजन करायचं, गुरुवारी विठ्ठल महाराजांना बोलवायचं, आशीर्वाद घ्यायचा संतांचा. मराठा योद्धे, आरक्षणाचे जनक, आपल्या सगळ्यांचे लाडके मनोजदादा जरांगे पाटील यांना बोलवायचं. सुरेश दस अण्णा असतील, आमचे साहेबराव नाना दरेकर असतील, भीमरावजी धोंडे असतील, ही सगळी आष्टीची राजकारणातली दिग्गज मंडळी बोलवायची. आणि त्यांना मी गेलोच होतो, त्यांचं जीवन ते म्हटलं मी गेलोच होतो. महाराज ती बोलता बोलता म्हटले ना विठ्ठल महाराज की त्यांचं प्रेतरूप भावच आला होता गडावर. पण मग वामन भाऊंच्या कृपेनं, नाथांच्या कृपेनं त्यांनी ज्या डॉक्टरांकडे इलाज केला ते डॉक्टरसुद्धा बरं का नाना, नुसतं महाराजच नाही डॉक्टर पण बरं का. नाही तुम्ही बसलेले मग दोन्ही सांगावं लागेल नाही का नाही तर पुन्हा नाना माईक घेतल्यावर आपल्याला धुवून काढतील पुन्हा का नाना. मलाही नाना माहिती आहे 8 दिवस कथा ऐकली त्यांनी माझ्या आष्टीमध्ये बरं का. नाना रोज यायचे कथेला. हे नाना सगळं चौकशपूर्वक करतात, सगळं अभ्यास करून बोलतात, ते तसं बोलत नाहीत. अगदी ऐका म्हणून अगदी डॉक्टरांचाही त्यांना प्रयत्न झाला, सगळा आशीर्वाद मिळाला. आणि अध्यात्म आणि विज्ञानाची जोड, डॉक्टरांची पराकाष्ठा, त्यांना मिळालेली औषधी आणि त्याच्यातून ते झालेला तो निघून गेला विषाणू आणि त्यांना परत हे पुनर्जीवन मिळालं खऱ्या अर्थानं. आणि मग महाराजांच्या जीवनात 14 वर्षापासून ही चाललेली खटाटोप, त्यांनी त्यांच्या जीवनात तीर्थयात्रा केल्या, लोकांना सन्मार्गाला लावलं. आणि त्या संबंधातून त्या सन्मार्गाला लावत असताना आपल्या आईचं पूजन व्हावं हा शुद्ध हेतू ठेवून सगळ्या गुरुबंधूंना आमंत्रित करावं, त्यांना जीव घालावं, त्यांना दक्षिणा द्यावी अशी प्रेरणा त्यांच्या मनामध्ये आली. आणि मग त्यांचे सगळे गुरुबंधू मित्रमंडळी यांच्या माध्यमातून आयोजन झालं आणि त्याद्वारे आज गंगा भागीरथी मनकरणाबाई दत्तात्रय लेकुरवाळे 4 धाम यात्रा पूर्ण. गंगापूजन, त्या गंगाचं पूजन करावं लागतं आणि मग मातृपूजन. त्याच्यात आज अधिक मासाची पुरुषोत्तम मास आज सुरू झाला. मलमास, पुरुषोत्तम मास, त्याला लोक धोंड्याचा महिना म्हणतात पण धोंडा नाही म्हणायचा. पुरुषोत्तम मास, मलमास, अधिक मास, अधिकस्य अधिकम फलम. मग पहिल्याच दिवशी बाबा तुमचं कीर्तन असावं. त्याच्यात माझं अॅनिव्हर्सरी आहे आज, लग्न झालेला दिवस, बायको येऊ देत नव्हती मला, माझ्याही लक्षात नाही. त्यांनी तारीख दिली तेव्हा मी लिहून घेतली. मग बायको म्हणली आपली अॅनिव्हर्सरी त्या दिवशी. म्हटलं आता नाही जमणार, अॅनिव्हर्सरी राहू दे, आता घरी आता जावं लागेल. आमचे मित्र त्याच्यात काय करावं म्हणून त्यांनी आग्रह केला आणि आजची ही तारीख प्रथम दिवशीच असावं त्यांचा आग्रह होता. आणि मग शरद महाराज लेकुरवाळे यांच्या माध्यमातून मारुती बाबांचा आशीर्वाद, विठ्ठल महाराजांचा आशीर्वाद भरपूर इथं उपस्थितीमध्ये नावं आहेत. पण इथं सध्या आलेल्यापैकी आपल्या सगळ्यांचे लाडके साहेबरावजी नाना दरेकर, माजी आमदार आष्टी पाटोदा शिरूर इथं बसलेले आहेत. आमचे धामणगावची काही मंडळी, सरपंच आहेत गावचे, धामणगावचं खूप प्रेम आहे बरं का आमच्यावर, त्यांचं तर खूपच प्रेम आहे सरपंचाचं. ही सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. त्यांच्या माध्यमातून रामदास दत्तात्रय लेकुरवाळे, श्री हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज दळवी गुरुबंधू आहेत महाराजांचे, स्वप्नील महाराज पुजारी पारनेरकर, हरिभक्तपरायण अमोल महाराज गाडगे, भरत महाराज फासाटे, अनिल महाराज जाधव आणि सचिन महाराज आडवणे या सगळ्या गुरुबंधूच्या माध्यमातून त्यांनी आमंत्रण दिलं. आणि सगळी ही मंडळी गुणीजन या ठिकाणी उपस्थित झाली. कीर्तन साथीला ही महाराष्ट्रातली 2 वादक, काय पखवाज वाजवू नये महाराज, भरत महाराज पठाडे, जरा जोरात टाळी वाजवा. हे अवलिया वादक, त्याच्या हातात कधी काय येईल ते काय ठरून येत नाही महाराज, ते काय तरुण असं तयार केलेलं नाही, त्याला ते निसर्गतःच ईश्वरानं दिलेली देणगी आहे. पंडित केशव गुरुजी जगदाळे यांचा 1 नंबरचा पट्ट शिष्य म्हटलं की भरत महाराज पठाडे. हो काय वाजवणं आहे महाराज, सारखं त्यांच्याच ते धाकड थ्रिकड, आता मला थोडे बोल येतात बरं का, सारखं तेच ऐकावं, त्यांच्याकडेच पाहावं. ते नाना तुमच्याकडे 15 मिनटं पाहत होते महाराज, नुसते तुमच्या पखवाजाकडे. सगळी मंडळी म्हणत होती महाराजाचं बंद व्हावून दोघाचं चालू ठेवा. इतकं छान अगदी वाजन. हरिभक्तपरायण भरत महाराज पठाडे. सकाळी इंदापूरला कीर्तन होतं, मोठा सोहळा होता. मी तिथं विना घेतला, मी चालला तर मला काय तसा मी निराभिमानी माणूस, विना घेतला कीर्तनात. विलास महाराजांचं कीर्तन होतं, महाराजांनी तिथंही पखवाज वाजवला. 12,000 रुपये नुसतं बक्षीस आलं महाराज त्यांना. हो, लोक 1000, कोणी 500, कोणी 300 असे द्यायचे, त्यांच्या हातात डोक्यावर वाळून टाकायचे. म्हणजे असं महाराष्ट्राचा अवलिया वादक आहे भरत महाराज पठाडे. म्हणायला 2 तास लागतात बघा. मोठा माणूस आहे आणि संप्रदायातला, आणि इतकी नम्रता आहे. एखाद्या कीर्तनकाराची चप्पल बघा, ते उठून लगेच तिथं दर्शनाला गेले. तुम्ही पाहिलं, बारीक पाहिलं सगळे उठले तिथं महाराजांच्या दर्शनाला गेले. कोणाच्याच लक्षात नाही पण त्याच्या लक्षात आहे बघा. इतका नम्र आहे महाराज. महाराष्ट्रात त्याला सध्या हात नाही धरायचं त्यांचा. भरत महाराज पठाडेंना माझं वंदन. समोरून आमचे चंदू नाना, लग्गी वाजवावी महाराष्ट्रात तर आमचे चंदू नानानंच वाजवावी. लग्गीचा बाज, माझं कीर्तन तर लई भारी वाजवतात. आता हे बसल्यामुळे यांचं जरा हे दानादानामध्ये ते बंद झालं ना त्यांचं बारीक. त्यांचं नजाकतीचं वाजवणं आहे, नजाकतीचं वाजवणं असल्यामुळे त्यांनी त्यांना मान दिला. नाही तर मधले जर मी भक्तिगीतं म्हटलो ना,
यांच्यासारखं कोणी वाजूच शकत नाही महाराज बरं का. लई भारी वाजवतात, हे मला जमलेलं आहे बरं का. असं त्यामुळंच माझं कीर्तन ऐक. असे आमचे भरत महाराज, इकडे आमचे चंदू नाना पांचाळ बरं. नाना हे दुसऱ्याचं कीर्तन फक्त माझं याच्यासाठीच आहे महाराज, दुसरं काय. आमचे हरिभक्तपरायण चंदू नाना पांचाळ महाराज, अगदी नानांनाही या ठिकाणी आमंत्रित आहे. नानांना, आणि हे मला काही तयार करावं लागत नाही, ईश्वरानं दिलेला गुणच आहे तो माझ्यात बरं का. ऐका, आमचे चंदू नाना पांचाळ, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. नानांना वंदन. गाण्यासाठी उद्धव बापू, ज्यांचा काल जन्मदिवस होता बरं का, सगळ्यांनी त्यांना संपर्क केला, फोन केला. ते मला मग अशी म्हटले, काल इतके फोन आले की आज मग बंदच करून टाकला मोबाईल. मी पण रात्री 9 वाजता त्यांना फोन केला, सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात कीर्तनातली पहिली चाल म्हणावी तर उद्धव बापू शिंदे गुरुजींनी. वा, आळंदीचं भूषण आहे, सरगम सागमप खूप तयार आहे. नागदी बापूंना वंदन. त्यांच्या शेजारी आमचे तुकाराम महाराज राऊत, त्यांचाही आवाज अतिशय गोड आहे, मधुर गाणं आहे, हृदयाला लागणारं गाणं आहे, अगदी छान गातात, ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे आमचे किन्हीचे महाराज, मला अशोक महाराज, अशोक महाराज हे निवेदन चांगलं करतात, कीर्तनही चांगलं करतात, प्रवचन करतात. मोहन महाराजांच्या कार्यक्रमात चांगलं बोलले तुम्ही त्या दिवशी. किन्हीचे आमचे अशोक महाराज, तुम्हालाही वंदन. हरिभक्तपरायण, मला नाव सांगत जा, लक्षात राहत नाही काही. घुले बाबा, तुम्हाला वंदन. आपण परिसरातील गुणवान सगळी टाळकरी गुणीजन मंडळी. इकडे या लाईनला आवाजाचा बादशाह आमचे कैलास महाराज पवार. काय आवाज आहे, इतका उंच जातो, आकाश ठेंगणं पडतं त्यांच्या आवाजाला. ओंकार महाराजांचे आणि कैलास महाराजांचे प्रसिद्ध गायक आहेत. त्यांची मैतो सुदबुद खोई तेरे प्यार में, तेच ना ते गवळण, हा प्रसिद्ध झाली. अगदी अजून काय ते विसरली तया थोर झाली. आणि खंडोबाची वारी, आता इथं कुठंतरी गोंधळ चालू आहे खाली तिकडं, तिथं गोंधळचे सध्या सगळे येताना लागले. मल्हारीची गोंधळ, जायचं तिकडे झाल्यावर तिकडे. आमचे मल्हारीची वारी प्रसिद्ध झालं ज्यांच्या आवाजात. असे माझे जिवलग मित्र, होऊ दे ना जरा थोडं नंतर, लगेच करा, मला बोलू दे बरं. त्यांनी सुरू केलं, माझं पुन्हा बंद होईल ना. अगदी पुन्हा कैलास महाराज पवार, अगदी प्रसिद्ध गायक आणि माझे मित्र आहेत. मला आठवतं बघा, लहानपणापासून महाराज माझ्या गाडीमध्ये राहिले बरं का. हो, 300 रुपये 200 500 रुपये द्यायचे हो लोक त्यावेळेला. पण आता महाराज इतकी मागणी आहे त्यांना की मलाच भेटत नाहीत महाराज. ते असे प्रसिद्ध झाले. त्यांचा आवाज मंत्रमुग्ध करणारा, हृदयाला खेचून घेणारा आहे. कैलास महाराज उभे राहून प्रमाणे म्हणायला लागले की लोक विडेच झाले बघा महाराज. असे आमचे कैलास महाराज पवार आहेत, त्यांना वंदन. भोसले महाराज, आपण जगदंबेच्या संस्थांवरून आला, तुमच्याकडे आमचं नवरात्रात कीर्तन झालेलं आहे. कीर्तनं ज्यांनी घेतली त्याची नावं ध्यानात आहेत बघा माझ्या बरं का. असे भोसले महाराज आहेत. त्यांच्या शेजारी आमचे सगळ्यात प्रसिद्ध असणारे बळे महाराज, त्यांचे वडीलही गातात, ते बी गातात, प्रसिद्ध महाराज बळे महाराज. त्यांच्या शेजारचे महाराज तुम्ही कीर्तन घेतलेलं नाही, आठवणीत नाही, मागचे अंगद महाराज आहेत, मागचे बरं का. सूरज महाराज, तुम्हालाही वंदन. आमचे अंगद महाराज, अंगदासारखेच आहेत महाराज, अगदी सुग्रीव अंगद असे आहे. मग ते अंगद महाराज त्या दिवशी होते वाडीला, जामखेडच्या जवळ त्या वाडीला. त्यांनी खूप गोड गायलं कैलास महाराजांनी, त्यांनी दोघांनी. अंगद महाराजांना वंदन. तदनंतर बसलेल्यापैकी इकडे आप्पा महाराज आहेत, त्यांची मोठी संस्था आहे, गाजलेली संस्था आहे. बरेच लोक त्यांचं अनुकरण करायला लागले. आता लहान लहान पोरं हरिपाटण, टाळण, तेन, झेंडा, प्रसिद्ध संस्था झाली. नाव आहे आपले पाटोदा तालुक्यात जवळाना नावाच्या गावी नाना, इतकी गोड संस्था आहे, 100 विद्यार्थी आहेत. आणि तुमच्याच तालुक्यातमध्ये आहे संस्था त्यांची, आप्पासाहेब महाराज कोठुळे. पुन्हा इथं आमचे मोहन महाराज घुले बसले, ते पण तयार मृदंगाचार्य आहेत. रमेश महाराज गोरे गुरुजींचे शिष्य आहेत, जगदाळे गुरुजींचे शिष्य आहेत. त्यांनी पण मोठा कार्यक्रम ठेवला होता आता आष्टीला, काय रुटीला. इतका छान कार्यक्रम झाला त्यांचा. या त्यांच्या म्हणजे बारकं पोरगं नाही नाना, इतकं भारी पकवाज वाजवतं हे, इतकं तयार आहे. त्याचा सोलो ऐकून जगदाळे गुरुजी खुश झाले महाराज. असा आता तो तयार होणारे भविष्यातला भरत महाराज आहे, भविष्यातला तो चंदू नाना असा प्रसिद्ध होणारा त्यांचा मुलगा आहे. मोहन महाराजांची मोठी ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्था आहे. मोहन महाराजांना वंदन. त्यांच्या पाठीमागं आपली सगळी बसलेली महाराज मंडळी. समोर काही आता पैठणकर आमचे गुरुबंधू, एकाच पाठात, एकाच ताटात, एकाच गुरुवर्यांकडे. माझे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले, गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले, एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्था. या संस्थेचा मी विद्यार्थी आहे. 5 वर्ष महाराजांकडं, 8 वर्ष आळंदीला मी राहिलो. हे सगळे आता गुरुबंधू मंडळी. त्यामध्ये आमचे रामेश्वरजी महाराज मस्के आहेत, संतोष महाराज गारोळे नाना आहेत, दुसरे आमचे सोपान महाराज तेजिनकर आहेत, गजानन महाराज नियोजन करतात. आता जेवढे परमेश्वर महाराज आहेत, आता जेवढे दिसतात ते. अजून मोठा सप्ताह एक इथं जामगावला ज्यांनी ठेवला आहे, पुढच्या वर्षी महाशिवरात्रीच्या पर्वकालामध्ये चित्रलेखाताईंची कथा आहे बरं का. माझं पण कीर्तन आहे त्याच्यामध्ये, विशाल महाराजांचं कीर्तन आहे, माझं आहे. मोठा सप्ताह ठेवला आहे की न भूतो न भविष्यती.
जिवाळा चॅनल आहे, 6 पखवाज लावायचे आहेत, क्रेन आणायचे आणि क्रेनला दहीहंडी बांधून हेलिकॉप्टरसुद्धा आणायचे. त्यांना मोठा सोहळा आहे. त्यांच्या तिथं साधू आहेत, त्यांची संस्था आहे, त्याचा मोठा सप्ताह. योगेश महाराज जामगावकर शिंदे ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. भरत महाराजांना धन्यवाद. म्हणजे स्वप्नील महाराज बसलेले आहेत, बाबाजी महाराज बसलेले आहेत. आणि मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था, तो संन्यासी जाण, संन्यासी बाबा आहेत. आपण सगळी मराठा आरक्षणाची चळवळ उभी करणारी, दादांच्या पाठीमागे उभे राहणारी मंडळी आहात. मागं चोपदार भालदार आदी करून एखाद्याचं नाव याच्यात आता राहण्याची शक्यता आहे. भरपूर भाविक वर्ग, बहुसंख्य मातृवर्ग आणि खरं या कार्यक्रमाची खरे जननी म्हणजे आमची मनकर्णाबाई बरं का. कुठे मातोश्री कुठं बसलेले आहेत, त्यांना माझा साष्टांग प्रणिपात. आईला ज्या मामांनी आमच्या शरद महाराजांना सांभाळलं, मामाचं गाव आहे त्यांच्या, त्या मामांना, सुभाष मामांना धन्यवाद. शरद महाराजांना धन्यवाद. सगळ्यांची नावं राहिलीत, आता मध्ये मध्ये घेत राहतो. विनंती आहे, मी 9ला बरोबर थांबणार आहे. तर मला तसं 8:30लाच थांबायचं होतं. 2 तासात तरी 12च्या आधी तरी घरी जावं लागेल, नाही तर मग बायको बोलणार नाही बघा मला. ते केक कापावं लागेल ना आता. नाना ते तुम्ही आणलं नवीन विज्ञान, आता नाही कापलं तर ती बिचारी आपली 2 वर्ष राहते कीर्तनाला जाऊ द्यायची नाही ना. त्यामुळं 12च्या आधी घरी जावं लागेल. त्यामुळं मी 9ला थांबणार. 1 मिनटंही तुमचा जास्त घेणार नाही. जेवणार पण 9ला मी निघणार. इथं तर बाकीचे कार्यक्रम होतील. एक 15-20 मिनिटामध्ये फक्त आई सांगणार आहे मी तुम्हाला. आई सांगून थांबणारे गोड कीर्तन आहे. विनंती आहे, बसलेली भरपूर माणसं आली महाराज, बसायला जागा नाही. शरद महाराजांनी काय कमवलं तर बघा ही माणसं ही खरी श्रीमंती आहे. शरद महाराज काय माणसं आहेत, अगदी भरपूर जोडलेली माणसं. तीर्थयात्रेच्या निमित्तानं, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, आपल्या गोडवाणीनं, समाजानं, स्वभावानं, आपल्या देना घेण्याच्या जीवनातून त्यांनी कमवलेली माणसं आहेत. आष्टी भागातून भरपूर मान्यवर बसलेली आहेत. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आमचे पवार सर आहेत, सगळी अशी शूटिंग करणारा वारकरी कीर्तन रंग आहे, योगेश महाराज. अजून दुसरं एक चॅनल स्वप्नील महाराजांचंच आहे, आता त्यांनी नवीन काढलं. बरं, 1-2-4 जणांचे पोटर द्या पाय तुम्ही आता, म्हणजे चांगलं आहे. बरं, तुम्हाला ती पुन्हा यांचं नवीन चालूच राहतं. यात्रा बंद नाही, चहाचा कप बंद नाही, आता काय काय चालू ठेव. असे आमचे इकडे यूट्यूब चॅनल त्यांनी काढलं. स्वप्नील महाराज जिवलग मित्र आहेत आमचे. डॅशिंग आहे बरं का, घाबरत नाही कुणाला. ठोकून काढायचं असलं की उभं राहतं. जरा गरज आता, उद्या बीडला मोर्चा आहे. नाना, एक अशी घटना घडली गेवराईमध्ये. एक अत्यंत गरीब महाराज आहेत आमचे, आनंदी महाराज. एक काल आता 2-4 दिवस मी घरी गेलो नाही, तर मला सगळं माहितीच पडलं असतं बाहेर असल्यामुळं. कोणीतरी त्यांना मारहाण केली. इतकं मारलं महाराज. काही नाही, सप्त्याच्या वर्गणीचा थोडा हिशोब आहे फक्त. लोकांकडे काही पैसे राहिले ते दिले पाहिजे असं महाराज म्हटल्यामुळं असतंय, होत असतंय गावामध्ये. इतकं मारावं का, अमानुष मारहाण केली महाराज. इतकं मारलं की अंगाची कातडी सोडली गेली, 2 हात मोडून टाकले. मारणारी आपलीच काही माणसं आहेत, त्यांना सजा झाली पाहिजे, दंड मिळाला पाहिजे. अरे धोतर अंगावर असल्यावर माणूस किती क्रूर असला तरी हात जोडतो. धोतरणी अंगावर असल्यावर किती वाईट माणूस असू दे. एखादा पेताड जरी म्हणतो महाराज का जाऊ द्या म्हणतो. आणि एवढ्या जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी ते आनंदी महाराज. अशा बाळाला कोणीतरी चापकानं मारावं, कोयत्यानं मारावं, त्याच्या अंगावरती वायरनी वार करावे. अरे नाही, काय घडायला लागलं महाराष्ट्रात, हे चांगलं नाही महाराज. यांनी याला सरकारी लक्ष देत नाही, लोक लक्ष देत नाही, फार वाईट वाटतं. म्हणून उद्या आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं 10 वाजता बीडला मोठा मोर्चा आहे. SP कार्यालयावर आम्हाला जायचं आहे की साहेब आमच्या मुलाची तेवढी तक्रार घ्या. लोटस हॉस्पिटलमध्ये त्याचे इथून हात मोडलेत महाराज. काय त्याचा गुन्हा आहे? वर्गणी मागितली, तुमच्या गावातला हिशोब मागितला म्हणून त्याला कुठं मार देत असतात. अरे मिटून जातं गावामध्ये, काय मारत असतात का? बरं, ते इतकं मारायचं की त्याचं पार अंग सोलून काढायचं. बरं, CCTV मध्ये पाहिल्यावर महाराज डोळ्याला आसरू येतात महाराज. लोक बी अशी सरळ जाणारी थांबली सुद्धा नाही हो. फार वाईट वाटतं. नियती कुठं चालली बघा. आपण एका ठिकाणी कुठं असे कार्यक्रम करतो, नानांसारखी माणसं बसलेली आहेत, कुठंतरी जयकार होतो, गळ्यात हार आहेत आपल्या, आणि कुठं अशी माणसं वागतात. फार वाईट वाटतं महाराज. त्याच्यासाठी उद्या तो मोर्चा आहे. आपण आणि ती अधर्म हे बाजूलाच केलं पाहिजे. त्यासाठीच खरी कीर्तनाची परंपरा आहे. काय विठ्ठल महाराज मगाशी एक वाक्य बोलले महाराज, भजनी विक्षेपतीची पै मरण. हे चालत नाही ना महाराज. पण आता सगळ्यांची इच्छा असते गुरुवर्यांचं पूजन म्हणून. आपण अगदी आपल्या ताकदीनं आपला धर्म सांभाळला पाहिजे. म्हणून मी सगळ्या कीर्तनकार गायक वादकांना विनंती करणार आहे, इथं अजिबात कोणाला काही म्हणणं का. तुम्हाला माहिती आहे का, माईक लागला नाही तरी मी म्हणत नाही लागला, मी म्हणतो चांगलाच. एखाद्याने नाही वाजवलं तर मग तू डबल इंद्रासारखा वाजवतो बघ, म्हणायचंच नाही. माझी प्रार्थना आहे, वर्गणी काही म्हणू नका. काय झालं नाना, लोकांना खूप राग यायला लागला. अहो, मोटरसायकलवर चाललेला पोराला जर तुम्ही हॉर्न वाजवला ना, तो आता गाडी बाजूला घेत नाही, आपल्याकडे पाहतो असं. काय रे, जसं काय त्यांनीच RTOची एकट्याने पैसे भरले, आपण भरलेच नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. माईक आता येत आमचा पोरगाचे साई आहे, हे आमचे पोरच आहेत. माईकचा आवाज वाढा म्हणलं तरी माईकवाला म्हणतो एवढाच आवाज.
इतकी कठीण परिस्थिती आहे, शक्य नाही महाराज. ते आता राग यायला लागला, आपल्याला राग येतो महाराज. एखाद्यानं कीर्तनात आपल्याला काही बोलत किती राग येतो, त्यापेक्षा कुणाला काही म्हणायचंच नाही महाराज. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, ही माऊलींची ओवी जीवनातच ठेवायची. एखादा म्हणला तुला काही येत नाही, नाही येत बाबा मला, आज्ञानी म्हणायची. माझ्या कीर्तनाला एक माणूस उभा राहिला, मला म्हणला महाराज बस झाला आता. मी म्हटलं बरं बाद झालं बा, विठ्ठल जय विठ्ठल. काय म्हणायचं कुणाला काहीच नाही. तुम्ही म्हणले की विनाकारण लोक आपल्या अंगावर येणार आहेत. काळ बदलत चाललेला आहे, पण असं घडायला नको होतं. महाराजांना खूप मारलं महाराज. त्यांच्या त्या अंगाची जर ते व्हिडिओ पाहिला ना, अश्रूच येतात महाराज डोळ्यामध्ये. इतकं मारावं असं त्यांनी काय. बरं जोग महाराजांचे विद्यार्थी काय त्यांनी पैसे चोरले तुमचे, काय त्यांनी तुमच्या घरावर कुठं काही कब्जा केला, असं नाही ना मार. इतकं मारावं. अहो ठीक आहे, भांडण कुणाचं होत नाही, घरामध्ये होतं महाराज, चालूच आहे ते, पण असं या तरी काळात नकोय. म्हणून उद्या तो मोर्चा आहे. आपण सगळ्या महाराजांनी जे जवळ असतील त्यांनी उद्या येण्याचा प्रयत्न करा. मी पण जाणार आहे ते मोर्चाला 10 वाजता, आणि सगळे आपण तिथे जाऊन विनंती करू. आपल्या शांततेत वारकरी भजन करत जायचं आपल्याला, किंवा आमच्या महाराजांना असं कोणी धक्काबुक्की करू नये. वारकरी आहेत ते धोतर घातलेले, त्याग केला त्यांनी, म्हणून अगदी सगळी महाराज मंडळी एकमेकाच्या. आणि खरं सांगतो ना, सध्याची आमची कीर्तनकार खूप चांगली आहेत महाराज, कोणाचा द्वेष करत नाही, एकमेकाच्या आश्रयानं चालली आहेत. सगळे गायक वादक धरून चालतात एकमेकाचं. आणि काय असतं अहो, बॉलिवूडमधला एक हिरो 500-500 कोटी रुपये कमवतो चित्रपटाची महाराज, त्याची तक्रार नाही हो लोकांची. अहो 1-1 कोटीला 5-5 कोटीला एक खेळाडू आहे हो महाराज IPL मध्ये, त्याला पाहणारे लोक 200-200 कोटी रुपये खर्च करतात. आणि आमचे 21,000 कलाकार लागतं. हे यांचे गाडीचा ॲक्सिडेंट झालं तर 50,000 रुपये सहज लागतात महाराज. आणि किती पैसे देतात लोक, देऊन त्या पैशात काही होत नसतं महाराज. लोकांचा हा गैरसमज झालाय. अरे बघा ना, पैसे कमवलेत म्हणूनच यांनी 1 लाख दिले ना मंदिराला. तुम्ही जर दिलेच नाही, यात्रा केलीच नाही, दिलेच ते कुठून देतील 1 लाख मंदिराला. हे बघा, देणा घेण्याचा व्यवहार असतोच. घ्यावं, घ्यायला विरोध नाही, द्यायला विरोध नाही, पण घेतानाहीच अगदी कष्टानं घ्यावं आणि देतानाही चांगल्या व्यक्तींना द्यावं. हा आपला धर्म आहे ना महाराज. म्हणून अगदी सगळ्यांनी याच्यामध्ये समाविष्ट व्हा. विचारानं अनंत. एखादं चुकलं तर माफ करा. एखादं चुकत असतं, होत असतं. हे देश आहे आपला देश, अज्ञानी आहे, होत असतं. एखाद्या माणसाकडून चुकलं म्हणून काय लगेच त्याला मारायचं असतं का? असं करू नका. प्रार्थना आहे. म्हणून शरद महाराज, तुम्ही खूप सुंदर कार्यक्रम केला. किती वर्णन करावं. आज खूप लोक आली, मला 100 फोन आले असतील. बाबा किती बॅनर लागले, 1 लाखाचे गाड्या नुसते बॅनर लावले महाराज. आष्टीमध्ये बॅनर, पाथर्डीला बॅनर. कोण करतं खर्च महाराज? आईसाठी केला. समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो. आपण समाजाकडून वर्गणी घेतली, आपण समाजाकडून काही पैसे कीर्तनाचे घेतले, मग दिले पाहिजे. कीर्तन मी देणारा महाराज आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काही घडू द्या, सगळ्यात आधी मीच देतो महाराज. दिलं पाहिजे महाराज, देण्याची भावना आहे माझी. सांगू नये आता बाबा म्हणले तसं. आता मला 25-30 हजार रुपये त्या दिवशी पायावर आले कथेच्या. रामकथा केली नारळी सप्तात, आणि मी ती एक कीर्तनाला गेलो वैजापूरमध्ये. एक महाराज आले, ते म्हटले बाबा आमच्या गाईला चाराच नाही हो. मी देऊन टाकले त्यांना ते 25,000 रुपये. अहो कोण चोखोबरायांचं मंदिर बांधलं त्या पुरुषोत्तम पाटले. कोणी चोखोबरायांचं मंदिर बांधलं आतापर्यंत सांगा बरं? चोखोबरायांचं मंदिर कोणी बांधलं महाराज? चोखोबराय ध्यानात नाहीत लोकांच्या, त्यांनी बांधलं महाराज. मला काय म्हणायचं, कोणी तुमचे पैसे व्यर्थ घालत नाही. कोणी काय दारू पिलं का त्याची? काय एखादा कीर्तनकार येऊन म्हणला दारू प्या, कोणी म्हणलं काय पुढ्या? नाही महाराज. म्हणून भांडण करू नका. चुकलं असेल तर दरवाज्यात घ्या, आतमध्ये घ्या, समजून सांगा. आम्ही तुमची मुलंच आहोत महाराज, पण मारू नये महाराज, या दृष्टीचे आपण आहोत. नागदी शरद महाराजांनी आज माणसं जिंकली बघा. मला आठवतं, मी त्यांना भेटायला आलतो. आप्पा महाराज होते माझ्याबरोबर. आपण गावात कीर्तन केलं तर 14 वर्ष झाले बघा बरोबर. त्यांना भेटायला आलो. त्यांचं वजन 95 किलो, आणि मी त्यांना पाहिलेलं, असं धावतो पाहिलेलं महाराज. माझ्या डोळ्याला पाणी आलो. कीर्तनच करू वाटाणं मला वाडीमध्ये. असं कसं काय झालं म्हटलं महाराज. मी त्यांना पाहिलंच नव्हतं त्याच्या आधी. मग बरेच दिवसांनी आमची गाठभेट झाली. नामांकित झाल्यावर, आळंदीहून आल्यावर, प्रसिद्धीच होतात आल्यावर, मग भेट झाल्यावर पाहिलं. पण महाराजांनी धीर सोडला नाही. त्यांच्या आईवडिलांनी आईनं धीर सोडला नाही. मामांनी त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम केलं. महाराज त्याच्यातून वाचले, आणि हरिभक्ती करत करत हरिभजनी धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा. वा, कळी काळाला जिंकलं महाराज. ते काल मी गुरुवारी संदीपान महाराजांचं कीर्तन ऐकलं. संदीपान महाराज आमचे गुरु आहेत, ते कीर्तनाचे परीक्षक आहेत आमच्या. त्यांनी कीर्तनात वाक्य सांगितलं. ते म्हटले, अक्रूर महाराज, गाडीत बसलं ना, तुम्हाला असं वाटत असलं ना ॲक्सिडेंट कधी होऊ नये, मग काय करायचं म्हटलं? 111 वेळा नारायण 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 असं म्हणायचं. आणि ते तसं म्हटलं, मी तेवढ्यात प्रमाण दिलं. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रिग नाही. माझी पाठच थोपटली त्यांनी. मला अरे मी सांगायच्या आधी तुमच्या पाठ आहे. म्हणजे भजननानं, चिंतनानं, साधूच्या संगतीनं, आशीर्वादातून हे जीवन पुन्हा निर्माण झालं बघा. वा, महाराजांचा चेहरा सुंदर झाला. असू दे, आता थोडंसं अपंगत्व आहे, पण त्याच्यातून ते उभे राहिले. आणि आज आईला, त्यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात महाराज, की माझ्या लेकरानं एवढ्या
ताकदीनं उभा राहून पुन्हा एकदा आमच्या घराचं माझं सौंदर्य वाढवलं. अनेक लोक बोलले असतील कीर्तनात, त्यांना कोणी अपमान केला असेल, महाराजांनी मागच्या जन्माचं काही पाप असेल, या लोक म्हणत राहतात. महाराज लोकांकडे ध्यान दिलं नाही त्यांनी त्यांचं जीवन जगत राहिले, त्यांचं काम करत राहिले. आणि ते काम करता करता मात्र आज विजय झाला तुमचा. विजय महाराज, समाज जमला, नानांसारखी माणसं बसून आहेत, विठ्ठल महाराज आशीर्वाद द्यायला आले आणि एका आईचं पूजन तुम्ही करता, हे तुमचं महत् भाग्य आहे. मायबाप निघून गेल्यावर 5-5 लाख खर्च करणारे खूप लोक आहेत. अक्रूर महाराज साखरेच्या डायरीत जागा नाही. सांगा महाराज आई, म्हणा तेवढी कविता, महाराज तेवढा बाप सांगा, लय तुमचा आवाज गोड आहे. रोज कीर्तन आहे वर्ष श्राद्धाची. नाना तुम्ही म्हणता काय ते खोटं नाही, जिवंतपणे सांभाळत नाहीत मायबापाला, मेल्यावर रोज कीर्तन आहे. पण ते कीर्तन करण्यापेक्षा असा एखादा कार्यक्रम आईचा करा, जिवंतपणे तिला व्यासपीठावर बसवा, त्याच्या गळ्यामध्ये हार घाला, तिला मुजरा करा. वाटेल तिला की अरे मी चांगली मुलं जन्माला घातली, चांगल्या मुलाला मी जन्म दिला. अशी माय आहे बघा आमची मनकर्णाबाई. शरद महाराज तुम्हाला धन्यवाद. एवढा गोड कार्यक्रम केला. सगळे गावकरी, सगळे पै पाहुणे, सगळे सोयरे, आप्तेष्ट, मित्र परिवार सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. अगदी 15 मिनिटात अभंग, 10-15 मिनिटात चिंतन, बराबर वेळेत थांबतो. काळजीच करू नका. सर्वांगाचे कान करून थोडंसं ऐका. विठाला संतत्वाला मातृत्वाचा दृष्टांत दिलेला हा अभंग. बहुतेकांच्या पाठ सोपा अभंग. आधी आई कळेल आपल्याला. आई, मग आईसारखे संत कसे असतात हे पण कळेल. आमचा डॉक्टर आहे दत्ता वस्तीला, माझा मित्र आहे. आम्ही संघ होतो आळंदीला शिकायला. दत्ता आता डॉक्टर झाला, आष्टीमध्ये चांगलं त्याचं हॉस्पिटल आहे. पण आम्ही दोघं बरोबर आळंदीला तो पकवाज मी शिकायचो. मी थोडा ज्येष्ठ होतो त्यांच्यापेक्षा. पण ही सगळी अशी प्रेमाची मंडळी बसलेली बरं इथं. ऐका काय 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 संतत्वाला मातृत्वाचा दृष्टांत दिलेला आहे. का बरं? दुसरे दृष्टांत का दिले नाही? काय कारण असेल बरं? जर पाहायला गेलं तर गायीसारखा उपकार कुणाचा आहे महाराज? गाय आपल्याला दूध देते भरत महाराज, गाय शेण देते, गाय मिळाल्यानंतर कातडं सुद्धा देते. परोपकाराय दुहंती गावा. सुभाषित सांगतं उपकार करते गाय, दूध देते, शेण देते. बघा माझ्याकडे मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. मग गाय जर दूध देते, शेण देते, कातडं देते, मग गायीचा दृष्टांत द्यायला पाहिजे होता ना. संतांना आईचा का दिला असेल उद्धव बापू? काय बरं कारण? त्याचं कारण आहे गाय उपकार करते नाना, पण निरंतर करत नाही. तिचं दूध आटलं मग ती उपकाराला पात्र ठरत नाही. तिचा उपकार मोठा आहे, श्रेष्ठ आहे, पण मर्यादित आहे. काही काल तिला उपकाराला पात्र ठरता येत नाही. झाड उपकार करतं. झाड आता आपल्याला 4 महिने सरपंचाने आम्हाला केसर आंबे खाऊ घातले मगाशी. मला लय आवडतात बरं का. मग ते 2-4 डझन मी एकट्यानेच हाणले मागाशी. ते म्हणले असे काय महाराज खातो राव आंबे बरं का, मला आवडतात मग खाल्ले. आता काय करा. ऐका आंबे सध्या मिळतात की असं इतके नाही खाल्ले. लगेच हसू नका तुम्ही बरं का. आपलं घेतलं माझ्यावर तर लगेच ऐका बरं का. आंबे आता केसर, देवगड, हापूस, काय आंबे सध्या किती आंबे कुठं घ्या, कोणत्या बाजारात घ्या. पण हेच आंबे तुम्हाला नाना ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये भेटणार. म्हणजे झाड उपकार करतं पण 4 महिने करतं. परोपकाराय फलंती वृक्षा. झाड आपल्याला फळ देतं, उत्तम फळ देतं, आरोग्य चांगलं ठेवतं. पण ते झाड आपल्याला भोसले महाराज 4च महिने फळ देतं. झाडाचा उपकार आहे पण निरंतर नाही. गंगा उपकार करते. का फेडित पापता पोकित त्रिचे पाद, समुद्रात जायाप गंगेचे जैसे, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. तुम्ही वाचेनं म्हटलं तरी पवित्र करते. स्नान केलं तर मग धूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना. अनंत पाप्याचं पाप धुवून टाकते. स्नान केलं तर मग तुमचं पापच ठेवत नाही. एवढी पवित्र गंगा स्नान केल्यावर पवित्र करते, शेतीला पाणी देते, आपल्या जीवनाला सांभाळते. मग गायीचा दृष्टांत दिला नाही, झाडाचा दिला नाही, कळालं. गंगेचा का दिला नाही? तर पाऊस जर पडला नाही, दुष्काळ पडला आणि गंगा जर आटली, मग ती पण निरंतर उपकाराला पात्र ठरत नाही. सूर्य उपकार करतो. सूर्याधिष्ठिली प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची. सगळ्याला प्रमाणे फक्त वेळ कमी बरं काय का. सगळ्याला मी तुम्हाला अभंग देऊ शकतो, ओव्या देऊ शकतो. मग आता काय झालं? सूर्यानं प्रकाश दिला, मग त्याचा दृष्टांत द्यायला पाहिजे होता. फुकट प्रकाश आहे, राणीवदे प्रकाशाची. मग त्याचा दृष्टांत का नाही? तर त्याचंही उत्तर असंच आहे. सूर्यनारायण उपकार करतो पण तो दिवसा करतो, रात्री करत नाही. आता जर असता तर लाईट बिलच आलं नसतं बरं का. म्हणजे सूर्याचा उपकार आहे तोही निरंतर नाही, गायीचा उपकार आहे तोही निरंतर नाही. माणसं उपकार करतात. परोपकारा इदम शरीरम. माणसाचा जन्म उपकारासाठी. तो का म्हणे फार थोडा तरी परोपकार, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाची उपकार तरी करा, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न.
फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा. पाणी तरी द्या, अन्न तरी द्या, जेवण तरी द्या. का? माणसाचा जन्म उपकारासाठी. मग माणसं देतात ना, 1 वर्ष पंगत घालतात, दुसऱ्या वर्षी अडचणी म्हणतात. म्हणजे माणसाचाही उपकार आहे पण निरंतर नाही. मग निरंतर उपकार कुणाचा? मज निरंतर. प्रसिद्ध अभंग गात्याता. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविते. काय सांगू आता गायीचे नाही, काय सांगू आता झाडाचे नाही, काय सांगू आता माणसाचे, अजिबात नाही. फक्त संतांचंच वर्णन आलं. त्याचं कारण मज निरंतर जागविते. निरंतर म्हणजे काय नाना? निरंतर सोपं आहे. तुम्ही कोणत्याही काळात ज्ञानेश्वरी वाचा, ते उपकार करतात. हे संत म्हणजे लय भारी कपडे घातले असे नसतात. सध्या लय धुमाकूळ झालाय बाबा लोकांचा. हे बाबा लोकांच्या नादी लागू नये. मी खरं सांगतो तुम्हाला, या गादीहून सांगतो. हे कपडे लय भारी घातले म्हणजे अक्रूर महाराज बाबा नसतो बरं. लय चांगला दिसतो, लय भारी कीर्तन करतो, अजिबात नाही. मग महाराज कोण आहे? ज्ञानेश्वरी महाराज आहे, गाथा महाराज, भागवत, रामायण हे ग्रंथ आहेत महाराज. याच्या नादी लागा ना. लोक दुसऱ्याच्या नादी लागतात आणि संप्रदायाला नाव ठेवतात. अरे ज्ञानेश्वरी जर तुम्ही कोणत्याही काळात वाचली तरी, ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. या सगळ्या माता बसल्या तिथं. मातांनो, बहिणींनो, ऐका ऐका, तुम्ही सगळ्या बसलेल्या बहिणींनो ऐका ऐका. आळंदीमध्ये एक आईनं बाळ गर्भात असताना पारायण केलं. बाळ गर्भात असताना रील्स नाही पाहिली, मोबाईल नाही पाहिला, फेसबुक नाही पाहिलं, स्टेटस नाही ठेवलं. एकच काम, ज्ञानेश्वरी हातात घ्यायची, माऊलीच्या मंदिरात जायचं, आजान वृक्षाच्या खाली ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, एक एक ओवी वाचायची, अक्षरांवर बोटं फिरवायची. परिणाम मुलगा झाला, बाळ झालं. बाळ झालं, रांगायला लागलं. रांगता रांगता मोठं झालं. पहिलीच्या वर्गात, दुसरीच्या वर्गात, तिसरीच्या वर्गात, सध्या 7वीच्या वर्गात. ऐका. आणि 7वीच्या वर्गातल्या बाळाची चमत्कार असा आहे, ज्ञानेश्वरी मुक्पाठ येते बाळाची. मुक्पाठ महाराज का पाठ झाली बरं? आई तुकाराम महाराज वा, काय गोड प्रमाण दिलं. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी. म्हणजे तुम्ही कोणत्याही काळात पारायण केलं की ते निरंतर उपकार करतात. मुलं तरी 7वीक जन्माला घालतात, म्हातारपणात वाचतात, काही कर. संत विचार म्हणजे ग्रंथाची संगत असते. मी आता तिरुपतीला गेलतो ना, तिरुपती
आणि त्या तिरुपतीला ह्या आता आप्पा महाराज आम्ही दरवर्षी जातो, त्या तिरुपतीच्या देवाचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येणार नाही. त्याचं कारण असं आहे, तिरुपतीला 11,000चं तिकीट जरी फाडलं तर लईत लई 10 ते 12 सेकंदच देवाला पाहू देतात. 13-14 सेकंद उड काढून देतात. तुम्ही किती 50,000चं तिकीट काढा, 10 मिनिटात तर तीर्थयात्राच करणारी मंडळी तुम्ही स्वप्नील महाराज आहे का? तुमच्या पाठच आता हे हो, एका मिनिटात तुम्ही तर इतकं मागायचं तिकीट कोण देतंय महाराज? तुम्हाला तर 200 तर 300 होचून काय काय बारीला लागावं लागतं, त्यांना तर दिसत बी नाही, नुसतं असं वर टाचा करूच तर गेलो महाराज. ऐका ऐका, ते डोळ्यात बसत नाही मूर्ती तिरुपती व्यंकटेशाची, पण ते व्यंकटेशाचा हात दिसतो बघा, असा हात आहे. बसा बस बस जागेवर असं, हा तिरुपती, बसा बस. हा जमलं, तुम्ही गण लावूनच आले तिरुपतीकडे. इकडं बघा माझ्याकडे, इकडं बघा, लक्ष द्या. असा हात आहे बरं. अय हात कसा आहे देवाचा? त्या असा हात तुम्हाला गेल्यावर असा दिसल, असा हात आहे बरं. हा जो हात आहे ना, त्याचा अर्थ असा आहे, तो आधी घेतो तुमच्याकडून. ये यथामाम प्रपद्यन्ते, अवधी घेतो आणि मग देतो. 500 टाकले हुंडीमध्ये की मग 5,000 देतो. 5,000 टाकले तर 5 लाख देतो, असं लोकांचं म्हणणं आहे. 5 लाख टाकले तर 5 कोटी देतो, असं सोन्याचा देव असं आपण ऐकतो की नाही. पण ते एका जणानं श्रीमंत माणसानं पुजारीच फोडला ना. लोक कोणाला फोडतील ते सांगता येत नाही सध्या बरं. कोण कोणाला कशाने फोडील पैशाने ते सांगता येत. ते पुजारी फोडलाय का श्रीमंत माणसाने, तो म्हटला पुजाऱ्याला तुला 5 कोटी देतो, पण मला देवाच्या पायाचं दर्शन पाहिजे. 5 कोटी देतो म्हटलं, देवाचे पाय मला देत, मला पाहिजेच, मला दर्शनच घ्यायचं. पुजारी तयार झाला ना महाराज. रात्री 1-2 वाजता मंदिर उघडतो, म्हटलं तुला गपचीप सोडतो दर्शन करून आपलं ई बाहेर. पुजारी तयार झाला, पण भगवंत त्या अध्यक्षाच्या स्वप्नामध्ये गेले. मंदिराच्या अध्यक्ष, महाराज उठा, पुजारी फुटला तुमचा, उठा लवकर. मंदिर उघडायला लागला. माझ्या पायाचं दर्शन नाही जमत, घ्यायचंच असेल तर माझाच अवतार पंढरीला झालेला आहे. पांडुरंग परमात्मा नावानं मी उभा आहे, किती वेळा जा आणि किती वेळा दर्शन घे, मी तिथं पाय देऊनच उभा आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, त्याचे पायी घाला मिठी, मोलनी घे जगजेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. किती प्रमाण तुम्हाला मी सांगू शकतो, कथा सांगू शकतो, वेळ जाईल. मला सांगायचं काय, त्या तिरुपतीच्या मंदिरात आम्ही गेलो ना, तर तिथं काही लोक अशी टाळावर भजन करत होते. तर आमच्या आप्पा महाराज झाले. मी म्हटलं काय काय म्हणत असतील रे? ते तेलुगू भाषेत होतं. ते तेलुगू, आता हिंदीच नीट आहे ना आपल्याला, तेलुगू कधी कळायची. गेलो तर ते त्यांच्या तेलुगू भाषेत गाण करत होते टाळावर वाजून. ते राहवलं नाही. झाल्यावर मी त्यांना विचारलं, क्या गाते हो? ते म्हटले, महाराज तुमचाच तुकाराम महाराजांचा गाथा आम्ही आमच्या तेलुगू भाषेत बनवलाय आणि आम्ही गातोय. आपलेच अभंग आहेत महाराज. ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये, ज्ञानेश्वरी उर्दूमध्ये, ज्ञानेश्वरी कोणत्याही भाषेत तयार झाली, तयार होते. या आला आता या आहे, काही बी तयार करता येते. माझा 17 वर्ष झाले माझ्या लग्नाला, तवाचा फोटो एक जणांनी यावर तयार केला माझा. सकाळ म्हणलं असं टाकू नको बाबा, धोत्राचाच राहून द्या, आमचा दुसरा टाकू नको. मी काय सांगतो ऐका, काही बी तयार होते. मग इतक्या ग्रंथ परदेशात, परराज्यात, नामदेवरायचं घुमान नावाचं गाव आहे, तुम्ही तीर्थयात्रेला जाता, अहो तिथं शीख लोक नामदेवरायचा अभंग वाचल्याशिवाय जेवण करत नाहीत महाराज. मग एवढे ग्रंथ ज्ञानोबरायांनी नामदेवरायांनी तयार केले. ते ग्रंथ शिकणं म्हणजे उपकार आहे साधूचे. त्या ग्रंथाला बरं का पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथाचं लगेच महाराजाची कविता ऐकली बसली असे कीर्तन नको, ते काही मजाचे नाहीत. लोक 2-4 महिने ऐकतील, तुम्हाला सोडून देतील. त्यापेक्षा अभ्यास करून कीर्तन करा. हो, थोडे तुमच्या मनाने नवीन एखाद्याचं ऐकून तुम्ही नवीन ग्रंथ वाचून तयार करा. तो कीर्तनकार मरेपर्यंत टिकतो महाराज. हे संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे आपल्या. का? ग्रंथाचं पारायण केलं, ग्रंथ वाचले की संत उपकार करतात. संत कोण असतात? संत काय कपडे माणूस असते कोण? ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, तुकोबराय म्हणजे गाथा आहे. बघा, वाल्मिक ऋषी म्हणजे रामायण आहे, तुळशीदासजी म्हणजे रामायण आहे, नाथ महाराज म्हणजे भागवत आहे. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. पैठणची भरपूर मंडळी आहे. मी का सांगतो तुम्हाला हे? संतांचे ग्रंथ निरंतर उपकार करतात महाराज. कळलं? तुमचा बोलण्याचा आशय आम्हाला कळाला. निरंतर उपकार फक्त संत करतात हे पण कळालं. बाकीचे दृष्टांत बसत नाही ते पण कळालं, कारण बाकीचे निरंतर करत नाही. मग व्यवहारामध्ये निरंतर उपकार फक्त आई करते. बघा, परमार्थातले निरंतर उपकार संत करतात. कोणत्याही काळात, कोणत्याही वयात, कोणत्याही दिवशी, कुठेही जा, कोणत्याही किती पापी असू द्या, वाल्मिक वाल्या कोळी असू द्या, नारदाची संगती झाली की त्याचा उद्धार. तुम्ही कोणत्याही काळात संत विचारात या, संत तुमच्यावरती निरंतर उपकार करतात. भरत महाराज पुढचं ऐका. आणि तुम्ही कितीही क्रूर वागा, कितीही वाईट वागा, संसारात निरंतर उपकार फक्त आई करते महाराज. काय संतांची बुद्धी आहे बघा. निरंतर फक्त आई करते. मी सांगू तुम्हाला, मी पिंपळगाव बसवंत मध्ये कीर्तन केलं. मागं जागर काल्याचं कीर्तन होतं, गोकुळाष्टमीचा सप्ताह होता, आणि रात्रीचं कीर्तन झालं, सकाळी काला होता महाराज.
तर मी रात्री मुक्कामाला थांबलो भरत महाराज. मुक्काम करत असताना सकाळी थोडी चालायचे फिरायला गेलो 2-3 किलोमीटर. तर एक द्राक्षाच्या बागामध्ये एक म्हातारी रडत होती. माझ्याबरोबर ते गावचे नारायण पाटील नावाचे सरपंच चलत होते. त्यांनी पाहिलं, म्हातारी ओळखली. काय झालं म्हटले, माय रडायला. तर म्हातारी म्हटली, अरे नारायण, माझ्या पोरानं रात्री मला केस उपटूस तर मारलं रे. माझ्या लेकरानं दारू पिऊन आला आणि त्यांनी मला केस उपटूस तर मारलं. हे बघ केस. फार वाईट वाटलं ऐकायला, कानात फार बेकार वाटलं. ते नारायण पाटील रागाच्या भरात म्हणले, तुझ्या पोराला आहे ना गावातल्या चौकात 2-4 कानाखाली मारतो, नीटच करतो त्या. असं म्हणल्यावर जिला केस उपटूस तर मारलं होतं का, ते खालून म्हटले, हे नार्या, तुला काय करायचं? कायला आता कळल, कायला उद्या कळल. काय 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 ज्या आईला केस उपटूस तर रात्री पोरानं मारलं, त्या पोराला मारायची भाषा केली महाराज. मारलं नाही अजून, मारायची भाषा केली तर ती नारायण पाटलाला नाऱ्या म्हणते. बघ, हे लक्षात ठेवा. हो, व्यवहारामध्ये तुमच्यावरती निरंतर उपकार करणारी भक्त आई असते आणि परमार्थात निरंतर उपकार करणारे संत असतात. मग संतत्वाला दृष्टांत दिला मातृत्वाचा. कशी आहे आई? वा तुकाराम, कशी आहे आई? लेकराचं हित करणारी, लेकराची हित वाहे, तिचा अखंड हृदय फक्त लेकराच्या हिताचा, तिच्या चित्ताचा विषयच लेकरू आहे महाराज. आईला माय बाळ सोडून काही आवडत नसतं महाराज. मग ती कोणतीही असू द्या, तुमची काय माझी काय. 2 वाजता जरी रात्री महाराज घरी गेला ना तर दरवाजा उघडायला आईच असते बघा. ती जागीच असते. गाडीचा आवाज आला तर पहिल्या सगळ्यात जाग तिलाच येत असते. तुम्ही जेवले की नाही याची काळजी करणारी फक्त तुमची आई असते. आई सांगायला गेलं तर सगळा समाज रडेल. आईसाठी नाना खूप कथा आहेत. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. झोपताना 2-3 कीर्तन ऐकले की तुमचं मन भरून जाईल. आईवर खूप बोलणारा मी महाराज आहे. आपल्याला वेळ कमी आहे. आई किती महान असते सांगू. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई तालुका आहे. अंबाजोगाई तालुक्यामध्ये एक तात्याराव लहाने नावाचे डॉक्टर जन्माला आले बरं का. ते तात्याराव लहाने जे डॉक्टर आहेत ना, सगळ्यांचे परिचित आहेत. आपल्या नेत्रतज्ञ, डोळ्याची हॉस्पिटल त्यांनी जे हॉस्पिटलला काम केलं त्यांची मुलाखत घेतली होती मी. त्यांना भेटायला गेलतो. ऐका तर ते 6वीला शाळेत असताना त्यांच्या 2 किडन्या खराब झाल्या बरं का. शरद महाराज 6वीला वर्गात असताना संतोष महाराज गारोळे बाबा 2 किडन्या खराब झाले त्यांचे आप्पा महाराज, भरत महाराज, चंदू नाना. आणि मग आता डॉक्टरांनी सांगितलं ना तात्काळ किडनी बसवावी लागेल. आमचे दत्ता डॉक्टर इथं बसलेले आहेत. त्याला मॅच व्हावी लागते किडनी बरं का. कुणाचीही बसत नसते, मॅच व्हावी लागते. तर मग ते बहिणी म्हटल्या मी देतोय, भाऊ म्हटला मी देतो. पण ते मॅच फक्त आईचीच किडनी झाली महाराज.
आणि आई म्हटली, आईला सांगण्यात आलं का तुझे तात्याला एक तुझ्या शरीरातली किडनी? ती म्हटली मला किडनी बिडनी काय माहिती नाही, माझ्या शरीरातलं कोणताही पार्ट काढा पण माझा तात्या वाचला पाहिजे. बघा आई महाराज, ती किडनी काढली, 24 तासातच मॅच झाली महाराज त्याला. आणि ती मॅच झाली, इतकी छान बसली, त्याच्यावर तात्याराव जगले, आई जगली. पण नेमकं 2 वर्षापूर्वी त्या मातोश्रीचं देहावसन झालं. सगळे महाराज लोक भेटायला गेले, श्रद्धांजली वाहिली सगळ्यांनी. 1 लाख लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन फ्री केले महाराज त्यांनी. पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांना, चित्रपट निघाले त्यांच्यावर. ऐका ए बहिणींनो, भावांनो, घेऊन जा घरी. शरद महाराजांनी आईचं पूजन ठेवलंय आपल्या छोट्याशा गणगेवाडीमध्ये. थोडा चांगला कार्यक्रम, स्वर्ग तयार झालाय. मोठे मोठे महंत साधू आशीर्वाद देत आहेत. गायक वादक जी पाहायला भेटत नाहीत, लाखो रुपये दिले काय. कोयनूर हिरेत ही महाराष्ट्रातली, इथं बसलेला प्रत्येक जण एक 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 एक, कुणी गायक, कुणी वादक, कुणी कीर्तनकार, कुणाच्या कंठात आवाज. काय महाराज मातब्बर मंडळी आहेत इथं सगळी बसलेली. ही मिळत नाहीत, ही मित्रप्रेमामुळं, एका सुखदुःखामुळं, आमच्या लेकूरबाळे महाराजांच्या, शरद महाराजांच्या प्रेमामुळे जर आलीत ना, तर तुम्हा सगळ्यांना माझी प्रार्थना आहे, घरी घेऊन जा एवढी आई. बघा बघा, सगळेजण बोलले नानंद, सगळ्यात शेवटी माईक माझ्याकडे आला. आणि माईकवर बोलताना मी म्हटलं, तात्याराव, सगळे तुमच्या आईला श्रद्धांजली देतात, पण तुमची आई अजून गेली नाही, त्यामुळे मी श्रद्धांजली देणार नाही. सगळे लोक माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागले, बाप ह्या करून महाराज असं कसं काय म्हणतो? म्हटलं त्याचं कारण असं, ओ डॉक्टर, जोपर्यंत तुमच्या शरीरात तुमच्या आईची एक किडनी आहे तोपर्यंत तुमची आई अजून गेली नाही. म्हणजे किडनी खराब झाली तर आई देते, डोळा खराब झाला आई देते, हातातली शीर खराब, काही खराब होऊ द्या तुमचं, सगळ्यात समोर आई येत असते. आईसारखं कोणी नसतं महाराज. सबसे बड़ी है माँ, 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 सबसे कोणी नसतं. ऐका, कबीर महाराजांचे शब्द आहेत, या विश्वामध्ये आईपेक्षा मोठं कोणी नाही. ऐका, फार सुंदर भाव आहे.